आजची गोष्ट आहे हुशार राणी आणि बुद्धिमान राजा. एकदा काय झाले, आनंदपूर नावाच्या राज्यात एक दयाळू राजा आणि शहाणी राणी राहत होते. दोघेही प्रजेला नेहमी आनंदी ठेवायचे, म्हणून लोकांना त्यांचं राज्य खूप आवडायचं. एके दिवशी राजाला अचानक विचार आला, आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रामाणिक कोण असेल बरे? त्यावर राणीने हसत एक उपाय सांगितला. ती म्हणाली, महाराज, आपण लोकांना एक छोटी परीक्षा द्यायला लावू. ज्या व्यक्तीचं मन खरं असेल तो हा परीक्षा जिंकेल. राजाला ते मान्य झाले. दुसऱ्या दिवशी राजवाड्यासमोर मोठा ढोल वाजवून जाहीर केलं, ज्याला सोन्याचा मोती हवा असेल त्याने राजवाड्यात येऊन राजाला भेटावे. सगळे लोक उत्सुकतेने राजवाड्यामध्ये आले. राजाने प्रत्येकाला एक लहान पिशवी दिली आणि म्हणाला, या पिशवीमध्ये बी आहे, हे लावा, याला पाणी द्या आणि वाढवा. जेव्हा हे बी उगवेल तेव्हा मला दाखवा. ज्याचं झाड सर्वात छान असेल त्याला सोन्याचा मोती देण्यात येईल. सगळे आनंदाने घरी गेले. काही दिवसांनी प्रत्येकाचे झाड उगवायला सुरू झाले. चिंटूची मात्र बीचे काहीच होत नव्हते. तो अगदी निराश झाला. त्यावर त्याची आई म्हणाली, बाळा, सत्य लपवू नकोस. जे आहे तेच राजाला दाखव. परीक्षेचा दिवस आला. सगळे मोठी मोठी झाडे घेऊन आली, पण चिंटूने मात्र रिकामा कुंडा आणला. राजाने सर्वांची झाडं पाहिली आणि चिंटूचा रिकामा कुंडा पाहिला. सर्वजण चिंटूकडे पाहून हसू लागले, पण राजा मात्र हसला नाही. उलट त्याने चिंटूला सिंहासनाजवळ बोलावले आणि म्हणाला, ही स्पर्धा प्रामाणिकपणाची होती. मी सगळ्यांना शिजवलेली बी दिली होती. त्यातून झाड उगवणं शक्यच नव्हतं, पण तुम्ही सर्वजण झाड घेऊन आलात. येथे फक्त चिंटूने सत्य सांगितले, म्हणून सोन्याचा मोती त्यालाच मिळेल. चिंटूच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आले. त्यावर राणी म्हणाली, ही स्पर्धा प्रामाणिकपणाची होती.